असंच करतो दरवेळेस. 5 मिनिटं सांगतो ना, अर्ध्या तासाने येतो म्हणून मी ह्याच्यासोबत पुढे आहे तो त्याचा परत लातूरला चाललाय. रस्त्याला पण आपण ड्रॉप करणार आहे महाराजांचं मठ. तर आता आम्ही दर्शन घेतले टाकलंय, कारण जर कुठे पोलीस वगैरे दिसले तर मी उतरणार. कारण हा सुमित एवढा साधा बोला की त्याला उतरत सुद्धा करणार नाही. तो आम्हाला फोन का नाही केलास रे? मी दगडू शकतो मला आता इथे आम्हाला डायरेक्ट अचानक समोर दिसला तो. त्याला भेटू परत मयूर. कशी येतो? एकदम मस्त आहे. असेल पुणेरीचं वाटतं. नंतर तुम्हाला एखादी 2 महिन्यांनी सोबत दिसू आम्ही. तर तो परत नक्कीच. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आज आहे 6 फेब्रुवारी आणि आज मी चाललोय आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर मी आता कात्रजच्या बस स्टॉपला आहे, कारण सुमित येतोय त्याची मी वाट बघत थांबलोय. तर तो आल्यानंतर मी पुढे जाणार आहे. तर तुम्ही आजचा हा ब्लॉग पूर्ण नक्की बघा. बघा आता सुमित आलेला आहे मित्रांनो. आता सुमित आलेला आहे, सुमितला घेतलंय मी आणि आता आम्ही निघालोय सागरला. चहा पिऊन आम्ही पुढे जाणार आहे. सुमित तुला यायला एवढा उशीर का झाला? का उशीर केला तू यायला? हा बर. पण आम्ही असंच करतो दरवेळेस. 5 मिनिटं सांगतो ना, अर्ध्या तासाने येतो म्हणून मी ह्याच्यासोबत पुढे जात नाही. पण हा सगळा गमतीशीर भाग झाला. तर आता आम्ही जाणार सुतागरला. सगळ्यात पहिलं तिथं आपला फेवरेट व्यंकटेश्वरचा चहा पिऊन आम्ही जाणार आहोत दर्शनाला. हे बघा मित्रांनो, आता आम्ही आलोय व्यंकटेश्वरला चहा प्यायला. सुमित गेला आपला चहा आणायला आणि आता आम्ही चहा पिऊन जाणार आहे इथनं एका ठिकाणी. ते ठिकाण बघून त्याच्यानंतर जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि आज सुमित आपला जो आहे तो त्याचा परत लातूरला चाललाय. रस्त्याला पण आपण ड्रॉप करणार आहे. आता सुमित आता आपला चहा घेऊन आलाय आणि आता आम्ही हा चहा पिऊन जाणार आहे. सुमित तुला इथला चहा आवडला का? चहा आवडला ना, एकदम मस्त चहा आहे. कारण तू ब्लॉग मध्ये बघितला असेल आम्ही इथे चहा प्यायला येतो. तू आज इथं पर्सनली स्वतः आलाय, तर तेव्हा कसं वाटतंय तुला? एकदम मस्त वाटते, भारी वाटते. चहा कसा आहे? चहा एकदा पिऊन सांग. हे बघा मित्रांनो, आपल्या सुमितला पण चहा नक्की आवडलेला अरे कहना क्या चाहते हो? आता आम्ही चहा पितो आणि जातो. मित्रांनो, आम्ही आलोय बालाजीनगरच्या सद्गुरू शंकर महाराज मठामध्ये. तिथं आता आम्ही दर्शन घेणार आहे त्यांचं आणि दर्शन घेणार आहे आणि तिथून जाणार आहे आपलं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर इथे सुद्धा मी जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यांनी येतोय. 1 महिन्याने, कारण मागच्या वेळेस आलतो मी 1 महिन्यापूर्वी. तर आज आपण कसं दर गुरुवारी इथं गर्दी असते आणि गर्दीचं मी कधी येत नाही. तर आज शुक्रवार आहे आणि आज गर्दी वगैरे पण नाहीये. तर मी आज व्यवस्थित दर्शन घेतो. तुम्ही आपला ब्लॉग बघा आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. बघा, हा आहे शंकर महाराज समाधी मठ. आणि बघा इथे हातपाय धुवून आतमध्ये जायचं असतं. इथनं आम्ही जाणार आहात. हे बघा इकडे मुखदर्शन आणि समाधी दर्शन. तर आम्हाला समाधी दर्शन घ्यायचे, त्यामुळे आम्ही आतून जाणार. सकाळचे बरोबर 11 वाजलेत. वातावरण सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. आणि हे बघा, हे झाड, इथे शंकर त्रिशूळ ठेवले महादेवाचं आणि इकडे आपल्या दत्ताचं मंदिर आहे. आणि इकडे मारुतीचं मंदिर आहे आणि इकडे आहे बघा आपला महाराजांचं मठ. तर आता आम्ही दर्शन घेतो. आत्ताच आपलं शंकर महाराजांचं दर्शन घेऊन झालंय आणि आता इथून आम्ही निघालोय. मी गेला बाहेर. तर आता आम्ही इथून जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन अजून काय काय आम्ही दिवसभरात करतोय ते तुम्ही या ब्लॉग मध्ये एन्जॉय करा. आपल्या गणेश गाडी चालवायला बसला आणि आम्ही आता निघालोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आपला गणेश व्यवस्थित गाडी चालवतो, म्हणजे त्याला सगळे पुण्यातले रस्ते आणि मला पण माहितीये. पण गणेश जरा एक्सपर्ट आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे गाडी दिली आहे आणि आपल्या सुमितला मध्ये टाकलाय. कारण जर कुठे पोलीस वगैरे दिसले तर मी उतरणार. कारण हा सुमित एवढा साधा बोला की त्याला उतरत सुद्धा करणार नाही. बात तो सही है. त्यामुळे त्याला आम्ही मध्ये बसवलाय आणि आता आम्ही जातो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि तुमची एखादी काही विष असेल गणपतीकडे मागण्याची तर तुम्ही ती मला कमेंट मध्ये सांगा. माझ्या वतीने तुमची ही जी विनंती ती मी गणपती बाप्पाला सांगेल. पुढच्या वेळेस नक्की सांगेल. गणेश आपला बाबा किती हुशार आहे. पुढच्या वेळेस नक्की सांगेल. जर तुम्हाला जाणं शक्य नसेल किंवा तुम्ही बाहेरच्या म्हणजे पुण्यात नसताल किंवा कुठल्या दुसऱ्या ठिकाणून आपला ब्लॉग बघत असताल तर तुम्ही सांगा तुमची जी विष आहे ती मला कमेंट मध्ये सांगा. मी ती विष गणपती बाप्पाकडे नक्की सांगेल. आणि सुमित, आज आपलं सुमित परत चालला लातूरला. सुमित, कसा एक्सपिरियन्स होता तुझा पुण्याच्या 4 दिवसाचा?
मस्त होता पुण्यामध्ये आल्यावर खूप भारी वाटलं. खूप भारी वाटलं. तर सगळ्यांना वैभव आणि गणेश 2 मित्र भेटले. मग तर जेवण सुंदर झालं पुण्यामध्ये. आता बस कॅमेरा चालू आहे ना म्हणून हा बोलतोय. जर कॅमेरा बंद नसतात आता काहीतरी दुसरं बोलतात बोलला असतं. आणि एवढा तर हुशार स्मित काय आहे. तर त्याला त्याची ट्रेन पण 3:30 वाजता. तर त्याला पण आज बाय करायचं, त्याला पण आम्हाला निरोप द्यायचा. आणि तुम्ही जर आपले ब्लॉग रोज बघता तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही दगडूशेठला जाता जाता आतून गाडी टाकली तुळशीबागेतून आणि त्या निमित्ताने आमचं तुळशीबागेतल्या जो मानाचा चौथा गणपती त्याचं सुद्धा दर्शन झालं. कारण आम्ही तुळशीबागेतनं गाडी टाकली कारण आम्ही 3 जण होतो गाडीवरती. पण गणेश आपला पुढे चालत गेला. आपल्या इथं मयूर अचानक मध्ये गणपतीच्या मंदिरापाशी भेटलेला. मयूर तो आम्हाला फोन का नाही केलास रे? मी दगडूशेठला मला आता इथे आम्हाला डायरेक्ट अचानक समोर दिसला तो. बोल. मला जरा गडबड होती त्यामुळे मी काही कॉल केला नाही. मी क्लासला गेलेलो आणि एकदम अचानक ठरलं त्यामुळे मी आज आलो. ही आमची योगायोगाची भेट कशी वाटली तुम्हाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही जातो दर्शन घ्यायला. आपला गणेश आणि सुमित गेले बॅग ठेवायला, तर ते सुद्धा येतील. आणि ते झाल्यानंतर आम्ही जाणार आतमध्ये दर्शन घ्यायला. तुम्ही गर्दी बघू शकता, एवढी पण नाहीये, जास्त कमी पण नाही, जास्त पण नाही. तर त्यामुळे आम्ही दर्शन घेतो. तुम्ही आपला ब्लॉग नक्की बघा. त्या बघा आम्ही दुर्वान फुलं घेतलेली. आता मी ती वाहून बाप्पाच्या दर्शनासाठी कालची गर्दी होती पण काही कारणास्तव आपण आलो नाही. आज आलोय. काल चतुर्थीची कारण चतुर्थीला खूप गर्दी होती ते गर्दीमुळे आलो नाही. गर्दीमुळे आलो नाही आणि आज गर्दी कमी आहे. गणेश बॅग आला. सुमित कुठे काय बघा गणेश. आणि गणेश काय म्हणशील तू? मयूर तुला डायरेक्ट अचानक भेटला. आमची भेट ही योगायोगाची झाली. मला मी नाही भेटलो का तुम्हाला योगायोगाने? सांगून जाता माणसाला माहिती बाबा चाललं सुमेन होतं काय तुला काय म्हणतात. चला आता आम्ही जातो. सुमित म्हण A few moments later. मित्रांनो आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा खूप सुंदर झालं. आणि इकडे हे जे स्वामींचं मंदिर आहे त्यांचं दर्शन सुद्धा खूप सुंदर झालं. तर आता मयूर चाललाय त्याच्या रस्त्याने आणि आम्ही चाललाय आमच्या रस्त्याने. मयूर कसा आलास तू? मी आता बसने आलोय. बसने चाललोय. हे गाडीवर चालतंय. जा मग परत आता कॉलेजला आलं भेटू आणि सावकाश जा समजून. चल भेटूयात परत. गणेश चला आता हे चालले बाय बाय करताय. आणि सुमित गेला आपलं इकडे दर्शन घ्यायला. बघा आला सुमित. सुमितची पण गाया भेट कर आणि जावा मग तुम्ही. चला सुमित. सुमित गावाला चालला आता. परत त्याची 8-1.5 महिन्यांनी भेट. गाया भेट करा ना. मोरया. चला भेटू परत मयूर. चला चल सुमित चला. आमचं पण कॉलेज चला मित्रांनो. तर आता आम्ही जातो. मयूर आणि ते गेलेत त्यांचं. आम्ही आमचं जातो आता. बघूयात आता आजचा ब्लॉग कसा होतो ते पुढे जाऊ. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. 1 hour later. आणि आता आलोय सुप्तागरच्या ज्यूस सेंटरला. इथे उसाचा रस खूप ताजा आणि स्वच्छ भेटतो. तर गणेश आणि मी इथे बसलोय आणि सुमित आपल्या समोर बसलाय. मागे एक जेव्हा सुमित लातूरला होता तेव्हा त्याला मी फोनवर सांगितलेलं की सुमित मी तो उसाचा रस प्यायला आलो. तर तो मला म्हणला जेव्हा मी पुण्यात येईल तेव्हा मला हिथं आण. त्यामुळे त्याला मी इथे घेऊन आलोय. सुमित काय म्हणशील तू? काय म्हणशील तू? बोल. काय नाही. वैभवने घेऊन आला आणि मी रस पिण्यासाठी इथं आलो. रस पिऊन सांग मग कसा आहे. हो ठीक आहे. तर इकडे आपला रस घेऊन येतोय तो. आणि तुला गाडी किती वाजता आहे सुमित? 3:30 वाजता आहे. मित्रांनो आता आम्ही तिथून जाणार आहे. मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही आलता तेव्हा त्यांनी गाडी घेतलेली. तर त्या गाडीची पार्टी देत होतो. हे बघा आमचा उपक्रम पण आला. आता सुमित आणि आम्ही मित्रांनो आता आपल्या सुमितची जी गाडी घेतली त्याची पार्टी तो देतोय कमीत कमी 6 महिन्यांनी तो त्याची पार्टी देतोय. आणि ती पार्टी घेण्यासाठी आम्ही आलोय बघा सुमित रील वरती बघून आलेला आशीर्वाद हॉटेल नरेगावातलं. हे बघा नरेगाव आशीर्वाद. तर आम्ही आता त्या आशीर्वाद मध्ये जाणार आहे आणि मस्त सुमितने दिलेली पार्टी एन्जॉय करणार आहे. हे बघा हे आशीर्वाद इथे यांचं पार्किंग आहे आणि छान हॉटेल आहे. माझी फर्स्ट टाइमच आहे इथे यायची. त्या हॉटेल इथे आणि मस्त आता एन्जॉय करणार आहे. सुमित रील वरती बघून आला का तो हॉटेल? हो रेल वरती बघा. कसं काय 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 सांगितलं तुला? कसं वाटतं? कसं असेल हॉटेल? चांगलं आहे. चांगलं आहे. चला जाऊयात आता. मी आता गाडी लावतो आणि जाऊयात आपण आत. मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये सिटिंग वगैरे झाली आमची आणि आमचं टोकन पण दिलंय. तर आता आमचे ताटे येतील. आणि हे बघा आपलं सुमित तिथे मोबाईल मध्ये बघतोय. गणेश काय म्हणशील तू? सुमितनी गाडी घेतली त्याची पार्टी आज त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुझं? आता सुमितला थोड्या वेळाने टेबलवर टाकून आपल्या गणेश अशी मस्करी करत असतो. पण सुमित
तुला हे पटतं का? तू गाडी घेतली 6 महिन्यापूर्वी, पार्टी देतोय आज, लाज वाटते का तुला? त्यावेळेला लाज वाटते त्या विषय नाही गणेश गावाला होता म्हणून पाहिजे. असा तो एकदम कायद्यावर बोट ठेवून चालतो, पण तसा तो नाहीये. आता कॅमेरा म्हणून असं नथिंग करतो बदल. आमच्या ताटेने आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो आपलं ताट आलेलं आहे आणि सुमित समोर बसले. सुमित घे बरं पहिला काय काय घे? कशी येतो? एकदम मस्त आहे, अस्सल पुणेरीचं वाटतं. गणेश गणेश तू काय मागवलं? गणेश मला बोलायचं नाही, मी तर बोललो ना. गणेशने बिर्याणी मागवली आणि सुमितने आपण चिकन ताट मागवले. सुमित कशी येतो? एकदम ओके आहे का? आवडले ना तुला? अस्सल पुणेरी. ओके भाऊ, चला आम्ही आता खाण्यावर फोकस करतो, तुम्ही ब्लॉगवर फोकस करा. चला गणेश तू खा. गणेशला आपल्या बिर्याणी आवडते त्यामुळे त्याने आज बिर्याणी घेतली. 1 hour later. मित्रांनो, तर आज तुम्ही पुण्यात येऊन 4 दिवस झाले. तर त्याचे ते 4 दिवस कसे संपले तेच आम्हाला कळलं नाही, पण छान वाटलं हे 4 दिवसाचा एक्सपिरियन्स जरा बरा होता. कारण आम्ही इतर दिवशी फोनवर बोलत होतो आणि हा खूप महिन्यानंतर परत पुन्हा आला. तर त्याचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. तुम्ही तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मस्त वाटलं मला पुण्यामध्ये आल्यावर. 4 दिवस कसे गेले काही कळले नाही. आम्ही ते रोजचं कॉलेजला वगैरे जायचं, वैभवच्या कॉलेजला गेलं. कॉलेजमध्ये डेज वगैरे होते ते अटेंड करून मी माझे छोटंसं काम होतं, लॅपटॉप घेतला आणि आता मी माझ्या गावी निघालो आहे लातूर. बरं चालतंय. तर आता तुम्ही परत कधी येशील पुण्याला? मी असं ते वैभवसोबत नक्कीच आम्ही असं पुन्हा नंतर तुम्हाला एखादी 2 महिन्यांनी सोबत दिसू आम्ही. तर तोपर्यंत आपल्या ब्लॉग वगैरे बघत राहा. तुला ब्लॉग आवडतात ना आपले? हो आवडतात, एकदम मस्त असतात. ब्लॉगमध्ये म्हणजे आपलं रोजचं डेली यूजमध्ये पुण्यामध्ये जे काही चांगले चांगले स्पॉट आहेत किंवा इतर माहिती आहे ते आपल्याला एकदम मस्तपणे त्या स्पॉटची इन्फॉर्मेशन भेटते आणि त्यातून आपल्याला आपले क्लिअर होते. चालतंय मित्रांनो, मी आता ब्लॉग सेंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. तू परत नक्कीच सावकाश काळजी घे, पोहोचल्यावर फोन कर.